यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सुधाकर नगर येथील महिला आणि पुरुषांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। आपण पाहू शकतो की ज्या रस्त्यावरून दगडधोंड्यातून ते प्रवास करत आहे, अशा भयंकर आणि अशा बिकट रस्त्यावरून ते प्रवास करतात आणि वाट काढून ते पाणी भरत आहेत। गावाच्या बाहेर 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून त्यांना पाणी आणावं लागतं। गावात टँकरने पाणी पुरवठा होतो, मात्र हा पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्यांना पिण्यासाठी पाणी जवळपास 3 किलोमीटर लांबून आणावं लागते आणि हा प्रवास 3 ते 6 किलोमीटरचा आहे। आपण पाहतो की खाली दगड आहे आणि या दगडातून त्यांना वाट काढावी लागते। या दगड चुकवताना जरासाही दुर्लक्ष दगडाकडे झाला, जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। ज्या परिसरातून ते पाणी आणत आहे, या परिसरात जंगल परिसर आहे आणि या परिसरामध्ये वाघ बिबटचा वावर नेहमी असतो। त्यामुळे या महिलांमागे पुरुष मंडळी सुद्धा त्यांच्या मागे हजर असतात, जेणेकरून कुठलीही जीवितहानी हिंसक प्राण्यांकडून होऊ नये यासाठी पुरुष मंडळी देखील त्यांच्यासोबत पाणी भरण्यासाठी येतात। अनेक पुरुषांना देखील पाणी भरावं लागते। सुधाकर नगरमध्ये जवळपास 3 पिढ्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागते। गाव उंचावर असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात तीव्र पद्धतीने निर्माण होतो। त्यामुळे या गावकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी पाणी टंचाईची समस्या दूर करावी, अशी मागणी सुधाकर नगर येथील ग्रामस्थांची आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।